नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे काही अशा योजना ज्या या नवीन नियमानुसार मिळणार आहे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळालेले एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवासाची सवलत एसटी महामंडळाकडून दिली जाते। लाभार्थी वारकरी दाम्पत्य महामंडळाच्या साध्या आणि निम-आराम बसने महाराष्ट्रात कोठेही करू शकतात। या योजनेत वारकरी दाम्पत्यासाठी 13,470 रुपयाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते। तसेच मित्रांनो, विद्यमान आणि माजी विधानमंडळ सदस्य व त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला वर्षभर मोफत सवलत देण्याची योजना एसटी महामंडळ राबवते। तसेच महाराष्ट्रात वर्षभर कुठेही प्रवास करण्याची परवानगी या योजनेमार्फत दिली जाते। एसटी महामंडळाच्या साध्या, निम-आराम आणि आराम वातानुकूलित आणि शिवशाहीने आसानी व शयनयान मोफत प्रवास लाभार्थ्यांना करता येतो। तसेच रेस्क्यू होममधील मुलांना आणि मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा अभ्यास सहलीकरिता प्रति विद्यार्थी 66.67% सवलत एसटी महामंडळ देत असते। या योजनेत एसटी महामंडळाची साधी बस उपलब्ध करून देण्यात येते। शासनाच्या अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्तीला आणि त्यांच्यासोबत आणखी एका साथीदाराला मोफत प्रवासाची सुविधा एसटी महामंडळाकडून देण्यात येते। या योजनेतील लाभार्थ्यांना साध्या आणि निम-आराम बसने प्रवास करता येतो। या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 11,000 रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।